हा डी सेट मध्ये हे क्वेश्चन आहेत. अँड ई कॉमर्स रेव्हेन्यू मॉडेल वेअर दी सेलर हॅज कंट्रोल ओव्हर प्राइसिंग but does not keep products in stock and instead transfer customers order and shipment details to third party supplier. हे अगेन हे आपलं रेग्युलर ई कॉमर्स मॉडेल आहे असं सगळ्यांना वाटतं, पण याची काही काही नावं आहेत. तर याला ना ड्रॉप शिपिंग मॉडेल म्हणतात. हे जरी वाचलं आपण PYQच्या सिरीजमध्ये असं बघितलं होतं की काही क्वेश्चन असे असतात की जे फक्त आपण सीसॅट सारखे मल्टिपल टाइम्स वाचून आपल्याला त्याचे आन्सर काढता येतात. तर हे आपलं ब्लिंकिट वगैरे जे आहे तर त्याचं हे मॉडेल आहे ड्रॉप शिपिंग, है ना. हे अफिलिएटेड रेव्हेन्यू मॉडेल जे आहे तर याच्यामध्ये ते लोक रेव्हेन्यू करतात, ते अर्न करतात, सो दॅट इज नॉट मॉडेल. ट्रान्झॅक्शन फी रेव्हेन्यू मॉडेल जे आहे तर ते मार्केट प्लेस असतं, म्हणजे आपलं पेटीएम, पेपाल वगैरे जे आहे तर ते हे आहे. रेव्हेन्यू एजन्सी मॉडेल ते कमिशन घेत असतात, तर ते हे तिन्ही पण इलिमिनेट होतात. सो हे वाचून पण सॉल्व्ह करता येतं आपल्या सीसॅटच्या सारखं थोडंसं डोकं लावून, है ना. Which of the following correctly represents 3 key indices of financial inclusion index? Yes, that was a very, very, very easy question. की आपल्या RBIचं फायनान्शियल इन्क्लुजन इंडेक्स मागचे काही वर्ष झाले येतोय. ऍक्सेस, युसेज आणि क्वालिटी हे कॉमन सेन्सनी येतं, कारण हे बघूया आपण कसं कॉमन सेन्सनी काढायचं. क्रेडिट ऍक्सेस, इन्शुरन्स डेप्थ आणि पेन्शन कव्हरेज हे RBIचं काम नाही आहे, आणि फायनान्शियल इन्क्लुजन मध्ये ह्या सगळ्या गोष्टी येत नाहीत. बँकिंग ऍक्सेस, GDP कॉन्ट्रीब्युशन अगेन नॉट इन टू फायनान्शियल इन्क्लुजन. ऍक्सेस, अफोर्डेबिलिटी अँड ट्रान्सपरन्सी हे ट्रान्सपरन्सी इथिकल याच्यामध्ये जातं. फायनान्शियल इन्क्लुजन मध्ये ऍक्सेस कसा आहे लोकांना, लोकांचं युसेज कसं आहे आणि त्यांना काय क्वालिटी प्रोडक्ट मिळत आहेत हे बघितलं जातं. सो दॅट वॉज व्हेरी व्हेरी इझी क्वेश्चन. हा याच्यात काही वाचायची गरज नाही, ऑप्शन बघूनच सॉल्व्ह होतं हे सगळं. विच ऑफ द फॉलोइंग डिस्क्राइब्स the key objective of India's Open Network for Digital Commerce ONDC initiative? ONDC हे असं समजा की भारतीय गव्हर्नमेंटनं तयार केलेलं एक अमेझॉन आहे, आणि त्याचं कारण काय हे इथं विचारलंय. की ऑब्जेक्टिव्ह टू अलाउ गव्हर्नमेंट टू कंट्रोल ओव्हर ऑल डिजिटल कमर्शियल ट्रान्झॅक्शन्स. येस, नो, गव्हर्नमेंट हॅज नो बिझनेस इन डुईंग बिझनेस, सो दॅट ऑप्शन इज एलिमिनेटेड. टू रिप्लेस प्रायव्हेट ई कॉमर्स प्लेयर्स. No, government does not want to replace private e-commerce players, but interoperability पाहिजे गव्हर्नमेंटला, इकडून तिकडे जाता आलं पाहिजे लोकांना, है ना. म्हणजे काही गोष्टी अमेझॉन एक्सक्लुझिव्ह आहेत, काही गोष्टी झोमॅटो एक्सक्लुझिव्ह आहेत, ते असलं नाही पाहिजे. टू ब्रेक डॉमिनन्स ऑफ लार्ज ई कॉमर्स प्लॅटफॉर्म बाय एनेबलिंग इंटरऑपरेबिलिटी. येस, दॅट इज द ट्रू आन्सर. सो C इज द करेक्ट आन्सर. UPI बेस तर सगळीकडे आहे, त्यासाठी एक वेगळं काही करायची गरज नाही. हा पण हे आणि हे सहज इलिमिनेट होतं. D ऑप्शन आणि AB ऑप्शन सहज इलिमिनेट होतात. सो दिस वॉज व्हेरी सिम्पल क्वेश्चन. अगेन दिस वॉज व्हेरी सिम्पल क्वेश्चन. फक्त याच्यामध्ये आपल्याला शेवटपर्यंत ऑप्शन वाचायचं धैर्य पाहिजे, बरेच लोक थकून जातात. सो आय विल डिरेक्टली गो टू दी इनकरेक्ट ऑप्शन, आणि मी हे वाचत नाही बसणार आता, कारण आपल्याला वेळ थोडा कमी ना. हे बघा, UPI आणि डिजिटल करन्सी, डिजिटल रुपी याच्याविषयी विचारलेलं आहे. तर कम टू डिरेक्टली ऑप्शन D. In both cases, UPI and digital rupee, liability lies with the user and their respective bank. डिजिटल रुपी म्हणजे तुमच्या खिशातली नोट जी आहे तर ती नोट तुमच्या मोबाईलमध्ये गेली. खिशातली नोटीची लायबिलिटी कोणाची? RBIची. मोबाईलमधल्या नोटीची लायबिलिटी कोणाची? RBIची. देर इज नो डिफरन्स ॲट ऑल. सो इन डिजिटल रुपी लायबिलिटी राईज विथ RBI, and in UPI liability lies with bank and bank balance. So this is the correct answer, D. Otherwise हे सगळे स्टेटमेंट बरोबर आहेत. फॉर डीपर अंडरस्टँडिंग पर्पज ते वाचून घ्या सगळे तुम्ही. Which of the following statement about real world asset tokenization are correct? Again this is the काही सोप्या प्रश्नांपैकी हे प्रश्न आहेत जे की आपण वी आर गोइंग बॅक, है ना. Tokenization is the process of turning real world asset into digital tokens using blockchain technology. जर तुम्हाला 2021चा पेपर आठवत असेल, नॉन फंजेबल टोकन्स विषयी त्यांनी विचारलं होतं. सो दॅट इज दिस थिंग सिमिलर. टोकनायझेशन ऑफ रिअल वर्ल्ड ॲसेट ऑफर 24/7 ॲक्सेस. येस, तुम्ही जर एखाद्याचं फिजिकल ॲसेटचं टोकन तयार केलं डिजिटल तर ॲसेस येणार. टोकनायझेशन ऑफ रिअल वर्ल्ड ॲसेट विल अलाउ द ॲक्सेस टू हाय ग्रोथ ऑफ इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज फॉर इंडिव्हिज्युअल्स इन इंडिया.
येस, जर हे 2 क्वेश्चन्स बरोबर आहेत, हे 2 स्टेटमेंट बरोबर आहेत, हे 1 आणि 2, तर ऑब्व्हियसली 3 पण बरोबर पाहिजे. सो ऑप्शन ए 1 to 3 इज द ऑप्शन. हा खूप म्हणजे हा कॉमन सेन्स वाला क्वेश्चन आहे, माहित नसेल तरी येतो, आणि ज्या लोकांनी PYQ केलेले आहेत, PYQ डिस्कशन बघितलेले आहेत, तर त्या लोकांच्यासाठी हा प्रश्न वॉज नॉट अ बिग डील. येस. A bond whose proceeds are usually used only to finance or refinance combination of both environment and social project. This is a full toss question. सोपा सोपा बॉल टाकलेला आहे आपल्यासाठी. ग्रीन बॉन्ड म्हणजे काय, जर जे एन्व्हायरमेंटसाठी जातं, सोशल प्रोजेक्टसाठी सोशल बॉन्ड, तर त्यामुळे हे 2 ऑप्शन तर निघून जातात. सॉवरिन बॉन्ड कोणासाठी असतात, तर ते गव्हर्नमेंट प्रोजेक्टमध्ये येतात. राहिला एकच ऑप्शन सस्टेनेबिलिटी बॉन्ड है ना, सस्टेनेबिलिटी बॉन्ड. So that was very easy question. C is the right answer. Which of the following statement about mix change, आता हे M1 exchange असं नाव आहे त्याचं, पण त्याला mix change असं दिसतंय, M1 exchange of MSME. So that was a new index किंवा हा न्यू प्लॅटफॉर्म आहे, हा गव्हर्नमेंटनी रेकग्नाइज केलेला प्लॅटफॉर्म आहे. तर याच्याविषयी आपण करंट अफेअरमध्ये वाचलेलंच असेल. तर हे बघा, आता इलिमिनेट कसं करायचं. एम एक्सचेंज प्रोव्हाइड्स कोलॅटरल बेस्ड लोन्स टू MSME हा प्लॅटफॉर्म आहे, आणि या प्लॅटफॉर्ममुळे कोलॅटरलची गरज नाही, ज्या MSME तिथं नोंद केलेली आहे ना. सो हे इथं इलिमिनेट होणार. राहिला बी 2 आणि 3, मग 2 तर 100% बरोबर आहे. एम एक्सचेंज फंक्शन एज क्रेडिट रेटिंग एजन्सी फॉर MSME. टेक्निकली त्याच्यानी काम तसं क्रेडिट रेटिंग एजन्सी सारखं होतं, पण ती क्रेडिट रेटिंग एजन्सी नाही आहे. म्हणजे एम एक्सचेंजवरून बँका ठरवतात की त्या MSMEची क्रेडिबिलिटी किती आहे, तर त्यामुळे इथं थोडीशी ॲम्बिग्युटी आहे. आयदर धिस म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर की चूक, पण कन्सिडरिंग द प्रिव्हियस ट्रेंड्स ऑफ UPSC ते एक्झॅक्ट पिन पॉईंट विचारतायत, जसं लास्ट इयर सिनियर याच्याविषयी झालं होतं, आन्सर विषयी झालं होतं. त्यामुळं मी या ठिकाणी इच्छा असताना पण ऑप्शन ओनली बी करेक्ट करेल, कारण UPSC आजकाल खूप नॅरो इंटरप्रिटेशन करत आहे. अदरवाइज आय वुड हॅव गॉन विथ C, बट फॉर नाऊ आन्सर इज B. क्राउडिंग आउट इफेक्ट, अगेन दिस इज व्हेरी कॉन्सेप्च्युअल थिंग. क्राउडिंग आउटमध्ये काय होतं? सिच्युएशन वेअर प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन्क्रीजेस ड्यू टू इन्क्रीज गव्हर्नमेंट स्पेंडिंग. नाही, तर हे प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट कमी होते है ना. हे ऍक्च्युली क्राउडिंग इन आहे, पण क्राउडिंग आउट विचारलंय. सिच्युएशन वेअर गव्हर्नमेंट बॉरोइंग लीड्स टू हायर इंटरेस्ट रेट विच रिड्युसेस प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट. येस, दॅट इज द क्राउडिंग आउट. सो ऑप्शन बी इज करेक्ट. ज्यानं कोणी सोडवलं बरोबर सोडवलंय, बी हॅपी. सिच्युएशन वेअर अन इन्क्रीज इन टॅक्सेस लीड टू इन्क्रीज प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंट. असलं काही होत नसतंय. सिच्युएशन वेअर गव्हर्नमेंट स्पेंडिंग हॅज नो इम्पॅक्ट ऑन ॲग्रिगेट डिमांड. तर असं होत नाही, गव्हर्नमेंट इज वन ऑफ द मेजर प्लेयर. So option C and D are very bizarre. This is crowding in, this is crowding out. So option B is the right answer. बहुतेक हे सायन्स टेक मध्ये बघितलेलं आहे आपण. 17 रेअर अर्थ एलिमेंट आहे त्याच्यामध्ये. सो इलिमिनेट होऊन Which of the following statement about insurance in एव्हिएशन सेक्टर इज करेक्ट. रिसेंटली आपण बघितलं की 2 मेजर केसेस झाल्या होत्या. एक अहमदाबाद BJ मेडिकल कॉलेज अहमदाबादची विमान दुर्घटना, ज्याच्यामध्ये खूप लोक गेले, आणि त्यानंतर अजितदादांचा ऍक्सिडेंट. तर त्याच्या अनुषंगाने 2-3 प्रश्न आलेले आहेत, पैकी हा एक आहे, हा त्याच्याशी रिलेटेड आहे. आणि अजून एक ब्लॅक बॉक्स विषयी क्वेश्चन आहे. तर ते अजितदादांच्या विमान अपघातामध्ये ब्लॅक बॉक्सचा खूप विषय निघाला होता, म्हणून तो पण क्वेश्चन. तर हे दोन्ही क्वेश्चन करंट अफेअर्सच्या अनुषंगाने आलेले आहेत. So aviation fuel insurance covers physical. Yes, that statement is correct. आणि हे मॉन्ट्रियल कन्व्हेन्शन, इथं हे स्टेटमेंट बघा, इन 1999 ओव्हर 130 कंट्रीज, म्हणजे मोर दॅन 130 और अराउंड 130 असा त्याचा अर्थ होतो. सो दॅट इज व्हेरी ग्रॉस स्टेटमेंट आणि खूप जनरल हे आहे, वर्डिंग आहे. ऑब्व्हियसली हे दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत. सो C इज द करेक्ट आन्सर. क्राऊड फंडिंग विषयी नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला.
Crowdfunding is solicitation of funds. Solicitation म्हणजे मागणं funds from multiple investors through web-based platforms or social networking site for specific purpose. आपल्याला काही सोशल पर्पजसाठीच क्राऊड फंडिंग माहीत असतं. सो दॅट इज ट्रू. MSME आर एबल टू रेज फंड्स ॲट लोअर कॉस्ट ऑफ कॅपिटल विदाउट अंडरगोईंग रिगरस प्रोसेस. हे पण आपल्याला माहिती आहे की इंडियामध्ये मिसिंग मिडल आहे. त्याचं कारण काय, तर MSME ज्या आहेत तर त्या ज्यावेळी एक्सपांड व्हायचं बघतात तर त्यावेळी त्यांना रिगरस रिगरस प्रोसेसेसमधून जायला लागतं. सो दे चोज टू स्टे शॉर्ट. दे चोज टू बी MSME ओनली, चोज टू बी लिटल. आणि मग या लॉजिकमधून हे स्टेटमेंट आपल्याला बरोबर करता येतं. ऑफकोर्स दॅट स्टेटमेंट इज करेक्ट. ओनली 1 and 2 इज करेक्ट हिअर, है ना. बोथ 1 and 2 इज करेक्ट. सो ऑप्शन सी इज द राईट वन. कारण इतर इंडस्ट्रीपेक्षा MSME ला खूप कमी प्रोसिजरल रिस्ट्रिक्शन्स असतात. सो दॅट वॉज द कॉमन सेन्स. विथ रेफरन्स टू डिफरंट कमिटीज इन इंडिया, ही कमिटी बघा. आर्यन मल्होत्रा कमिटी जी आहे ना, तर आर्यन मल्होत्रा कमिटी ही कॉम्प्रिहेन्सिव्ह रिफॉर्म्स ऑफ इन्शुरन्स सेक्टर इन इंडिया येस त्याच्या संदर्भातच होती. बट ही कमिटी जी आहे तर ती गव्हर्नमेंटनं स्थापन केली होती. रादर दिस कमिटी हॅज सजेस्टेड IRDAI जे आहे तर ते आर्यन मल्होत्रा कमिटीपासून आलेलं आहे, नॉट दी अदर वे राऊंड. IRDAIनी ही कमिटी फॉर्म नव्हती केली. This organization was formed under this committee, not the other way around. So this is wrong. LC Gupta Committee, preparing roadmap for the introduction of derivatives trading in India, SEBI. Yes, that is true. Urjit Patel Committee, RBI चे, आणि ही मॉनिटरी पॉलिसी फ्रेमवर्कच्या संदर्भात आहे. हे हाऊसिंग सेक्टर एक त्यापैकी एक फॅक्टर होता, बट मेजॉरिटी वॉज ही मॉनिटरी पॉलिसी फ्रेमवर्क. आणि माळेगम कमिटी जे आहे ते आपण नेहमी बघतो. मायक्रो फायनान्स रिफॉर्ममध्ये माळेगम कमिटी येते. ज्या लोकांनी मेन्सचा अभ्यास केला, मेन्स लिहिले, तर त्या लोकांना हे क्वेश्चन फार सोपा गेला असेल. सो यापैकी ऑप्शन डी इज द करेक्ट, कारण 2 आणि 4 ओनली हे करेक्ट आहेत, 1 आणि 3 रॉंग आहेत. सो ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. येस. NBFCच्या विषयी विचारलंय. अगेन दॅट वॉज व्हेरी बेसिक ऑफ इकॉनॉमी. NBFC विषयी आपल्याला आपण मागचे 10 वर्ष झाले प्रश्न येतात. NBFC कॅनॉट ऍक्सेप्ट डिमांड डिपॉझिट. येस, दॅट इज ट्रू. NBFC काय करतात, तर NBFC फक्त करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट, हे जे डिमांड डिपॉझिट आहे ते नाही घेऊ शकत, फक्त टाइम डिपॉझिट घेतात, है ना. LIC टाइम डिपॉझिट. ऑल NBFC आर ऑपरेटिंग इन इंडिया हॅव टू बी रजिस्टर्ड विथ RBI. नाही, NBFCचे रेग्युलेटर वेगवेगळे असतात. जसे इन्शुरन्स सेक्टरमध्ये तर इरिडामध्ये ते रजिस्टर करणार. सो हे 2 कट झाले. सो सेकंड इज रॉंग आणि 1 इज करेक्ट आपल्याला माहिती आहे. सो ऑप्शन ए. तुम्ही 3 आणि 4 नाही वाचलं तरी पण तुम्हाला याचं आन्सर काढता येतं. NBFC कॅन इश्यू चेक. नाही, हे तर नाही. NBFC चेक नाही इश्यू करत, हे पण माहिती आहे आपल्याला, त्यामुळं असं पण तुम्ही एलिमिनेट करू शकता. सो दिस वॉज ओव्हरऑल अ सिम्पल क्वेश्चन ज्याच्यामध्ये एलिमिनेशन ट्रिक वर्क होते. येस. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स इन इंडिया. MPI इज कॅल्क्युलेटेड युझिंग अल्करेन फॉस्टर मेथडॉलॉजी. तर हे एक स्टॅटिस्टिकल मेथड आहे. आपल्याला माहिती आहे की हे आपण वाचतो अल्करेन फॉस्टर मेथडॉलॉजी. बाकी पण फिशर कोइफिशियंट वगैरे असतो, बाकी मेथड असतात पॉवर्टी कॅल्क्युलेट करायसाठी. तर ही एक मेथड आहे. याचे काही फॉर्म्युले असतात, तर ते आपण इंटिग्रेटेड कोर्समध्ये बघतो. MPI इज कॅल्क्युलेटेड बाय नीती आयोग. येस. हॅज 12 इंडिकेटर्स. येस, दॅट इज ट्रू. आणि हे बघा, मॅटर्नल हेल्थ अँड बँक अकाउंट आर कॉमन इंडिकेटर्स इन MPI ऑफ नीती आयोग अँड MPI ऑफ UNDP. तर UNDP आणि नीती आयोगच्या याच्यामध्ये हाच फरक आहे की नीती आयोगने मॅटर्नल हेल्थ आणि बँक अकाउंट हे दोन्ही गोष्टी ऍड केलेल्या आहेत. सो 10च्या नंतर वर्षाचे 2 फॅक्टर आहेत, ते 12 इंडिकेटर्स तेच आहेत, 11वा आणि 12वा, मॅटर्नल हेल्थ आणि बँक अकाउंट. सो दॅट वॉज अ व्हेरी इझी फॅक्च्युअल क्वेश्चन. सो ऑप्शन ए इज द राईट वन. येस, आय थिंक वी आर डन विथ द पेपर डिस्कशन. सो थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. आय होप या वर्षीचा पेपर थोडासा कठीण होता, थोडासा लेंदी होता,
आणि विशेष म्हणजे खूप अनएक्सपेक्टेड गोष्टी याच्यात होत्या, जसं की माहिती देणं, त्या माहितीचं इंटरप्रिटेशन करायला लावणं, त्यानंतर इथिक्सच्या संदर्भात एक स्टडी आल्या होत्या, क्वालिटी नव्हतं आपल्या पेपरमध्ये. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता मला असं वाटतं की पेपर थोडासा टफ होता आणि डोकं शांत ठेवलं असतं तर पेपर सॉल्व्ह होतो, पण त्या एक्झामच्या स्ट्रेसमध्ये, एक्झामच्या प्रेशरमध्ये या गोष्टी थोड्याशा कठीण जातात. एनिवेज ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू. आणि ज्या लोकांना वाटतंय किंवा ज्या लोकांना वाटत नाही, पण ज्या लोकांना तयारी करायची आहे, तर त्यांनी लगेच मेन्सच्या अभ्यासाला लागा. कारण आता जे लोक टाइमपास करतील त्यांच्यासाठी मेन्स खूप कठीण जाते. ॲक्सिडेंटली किंवा कॉन्फिडेंटली जरी आपली प्रिलिम्स झाली तरी पण पुढचे दिवस वाया घालून नाही चालणार. तर त्यामुळे मेन्सच्या अभ्यासाला लागा. अशा कठीण पेपरच्या काळात असं होतं की जे लोक मेन्स देणार आहेत तर त्यांना कॉम्पिटिशन कमी असते, कारण बरेच चांगले मुलं मेन्ससाठी अपेअर नाही होऊ शकत. तर त्यामुळे ही एक सुवर्ण संधी आहे. जे लोक मेन्स देतील यावर्षी तर त्या लोकांनी खूप चांगला अभ्यास करून मेन्स द्या. आणि ऑल द बेस्ट टू एव्हरीवन. थँक्यू व्हेरी मच.